संशोधन केंद्र पाडेगाव या बाबतीत मी सांगत असताना सांगितलं की देशामध्ये 56% क्षेत्रावर आणि महाराष्ट्रामध्ये 87% क्षेत्रावर या संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या वाहनांची ऊस शेतीमध्ये लागवड केली जाते आणि महाराष्ट्रातलं ऊस कारखानदारी ही या संशोधन केंद्राने काढलेल्या वाहनावर अवलंबून आहे. त्याचबरोबर देशातील सुद्धा अवलंबून आहे असं आपल्याला याच्यातून दिसून येतं. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हरायटी देत असताना, ऊसाचं संशोधन करत असताना ऊसाचे लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे जे सर्व तंत्रज्ञान आहे, लागवडीमध्ये लागवडीचं अंतर किती असावं, 4 फूट 6 फूट 7 फूट 8 फूट, त्याचबरोबर लागवड कशी केली पाहिजे, 1 डोळा 2 डोळा रोप लागवड असेल किंवा त्यामधलं अंतर किती असेल, त्या वेगवेगळ्या आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, ह्याच्यामध्ये कुठले खताचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर बियाणं कसं वापरलं पाहिजे, शुद्ध बियाण्याचे फायदे काय आहेत आणि त्यासाठी बियाणे प्रक्रिया कशी केली पाहिजे आणि ते ऊस लागवड करत असताना ऊस कसा लावला पाहिजे, इथंपासून ते काढणीपर्यंत म्हणजे कीड रोगाचं व्यवस्थापन, ड्रीपचे फायदे, ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून दिली गेलेली खते, अशा जवळजवळ 100-1100 परिसर या संशोधन केंद्रानं दिलेले आहेत. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे इंग्रज सरकारच्या काळामध्ये 1892 साली मांजरी फार्म पुणे या ठिकाणी सुरू झालं. म्हणजे जरी ऊसाचा कारखाना पहिला आपल्याला माहिती आहे की 1949 ला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना निघाला असला 1949 ला, तरी इंग्रजांची जी दूरदृष्टी आहे त्या दूरदृष्टीनुसार 1892 ला मांजरी पुणे या ठिकाणी संशोधन केंद्र सुरू झालं आणि त्यानंतर हे संशोधन केंद्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र गाव पाडेगाव या ठिकाणी आपल्याला ते 1932 साली विस्थापित करण्यात आलं. त्याचा उद्देश असा होता की आपला जो नेरा नदी आहे, नेरा नदीवर जे धरण बांधलं आपण वेद धरण, तर त्या वेद धरणाच्या माध्यमातून जे नेरा आणि उजवा 2 डावे काळे काढले आणि या ठिकाणची जी जमीन आहे त्या काळेभोर जमिनीमध्ये 300 एकर क्षेत्रावर हे संशोधन केंद्र ऊसाचं संशोधनाचं काम करण्याचं महाराष्ट्रामधील एकमेव संशोधन केंद्र आहे. आणि या संशोधन केंद्राच्या माध्यमातून मी सांगितलं तुम्हाला 17 वेगवेगळे ऊसाचे वळण आणि 118 वेगवेगळे ऊसाचे शिफारसी आतापर्यंत आपण दिलेले आहेत. यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर 1936 साली पहिली जात आपण निर्माण केली को 419. आज ही रसवंतीच्या तुम्ही रसवंती घरावर गेला तर त्या ठिकाणी 419चा रस त्या ठिकाणी मागितला जातो. आज ही रसासाठी प्रसिद्ध असलेली 419 जात शेतकऱ्यामध्ये प्रचलित आहे, ती लावली जाते, रसवंतीसाठी वापरली जाते. त्यानंतर जी जात 50 वर्ष जवळजवळ चालली तर ही जात म्हणजे को 740, तर 1956 साली को 740 निर्माण झाली आणि जवळजवळ 50 वर्ष त्या जातीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्याची लागवड केली जात होती. त्यानंतर आपल्याला 1981-82 साली संजीवनी आणि संपदा नावं तुम्ही ऐकले असेल. 71, 25 आणि 72, 19 ह्या ज्या जाती आहेत त्या निर्माण करण्यात आल्या. नंतर 88, 121 कृष्णा नावाची जात निर्माण करण्यात आली. त्यानंतर आपल्याला 1996 साली जी सगळ्यांना परिचित असणारी को 86-032 ही जात सुद्धा या संशोधन केंद्रामधून आपण निर्माण केलेली आहे. तर नंतर 2007 साली फुले 265 किंवा COM 0265 नावाचा वाहन या संशोधन केंद्राने निर्माण केला आणि त्यानंतर 2017 साली MS 1001 नावाचा वाहन जो आपण या संशोधन केंद्राने रिलीज केलेला आहे. त्यानंतर येत्या काळामध्ये जर बघितलं तर 2019 साली आपण फुले 0957 नावाचा एक वाहन काढला. त्या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे जास्त अति पावसाच्या प्रदेशामध्ये तो वाहन चांगला येतो. त्याचबरोबर गुळासाठी A1 क्वालिटीचा गुळ आहे. जसं आपल्या कोल्हापूर कॉलेज जे गुळ संशोधन केंद्र आहे तिथून को 92-005 नावाचा जो वाहन आपण या ठिकाणी निर्माण केला, त्या जातीची गुळाची प्रति 1 नंबरची होती. परंतु तो फक्त कोल्हापूर विभागामध्ये चांगला येत होता. महाराष्ट्रामध्ये इतर पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्याला जो पठारी प्रदेश आहे इकडं जो खालचा मराठवाड्यापर्यंत किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत नव्हता, तर त्यामुळं आपण त्या ठिकाणी 0957 हा घास गुळासाठी आपण नंतर एक वाहन 2019 साली दिला. आणि या आताच्या काळामध्ये या येत्या 5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 4 वाहन या संशोधन केंद्राने निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 वाहने 2021 पासून जर बघितलं तर सातत्याने आपण वाहन देतो. 2021 साली COM 011-082 नावाचा आपण वाहन निर्माण केला. सुरू आणि पूर्व हंगामीसाठी तो मराठवाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते. त्यानंतर 2022 साली आपण PDL 15-012 किंवा फुले ऊस 15-012 नावाचा वाहन निर्माण केला.
तर तोही तिन्ही हंगामासाठी आपण शिफारशीत केलेला आहे. त्यानंतर MS 1482 ही केंद्राचं नाव आहे आणि आपल्या इथलं नाव आहे फुले ऊस 13007. हा वाण महाराष्ट्राबरोबरच इतर 7 राज्यामध्ये तो ऊस उत्पादनामध्ये आणि साखर उत्पादनामध्ये प्रथम आल्यामुळं हा आपल्याला देश पातळीवर हा 7 राज्यासाठी हा वाण आपण प्रसिद्ध